इथे तपस्या केली होती आदि शंकराचार्यांनी आणि हे आहे टेम्पल. सो रेडी झालोय, उशीर झालाय पण ह्याची थोडीशी इस्त्री खराब झाली आहे ट्रॅव्हलमध्ये, तर आता आम्ही त्याला इस्त्री करतो. बघा ड्रायर घेऊन करावं लागतं कारण की इथे इस्त्री वगैरे काही भेटणार नाही आहे. हॉटेलमध्ये लॉन्ड्री सर्व्हिस तशी नाही आहे. सो जे काही आहे आता ड्रायरने करते. झालं तर बघू, नाही तर चेंज करू. कपडे खूप आहेत, कपड्यांचा प्रॉब्लेम नाही आहे. सुप्रभात फ्रॉम काश्मीर. तर मग आता तुम्ही खूप पुढे आलात ना स्टोरीत. हा 3रा दिवस आहे. तुम्ही 2 दिवस पुढे आलात. पहिलं एक काम करा, 2 दिवस मागे जा, जे काय झालं ते बघून इथे या, मग आपण इथून चालू करू. कारण की आज आपण जस्ट काश्मीर फिरणार आहे, पण त्याआधी तुम्ही आधीचं बघून या. चलो. ड्रायर आणल्याचे खूप फायदे असतात. बघा नेल पेंट सुकवतोय. सुकला करावं लागतं. सी OOTD आउटफिट ऑफ द डे इन काश्मीर डे 3. सो आपला आज सकाळचा ब्रंच आला आहे आणि ह्या बघा. आणि हे हॉटेल जस्ट आपल्या मेन हॉटेलच्या बाजूलाच आहे रेस्टॉरंट. आणि आम्ही कालपासून म्हणजे 2 दिवस झाले इथेच खातो कारण की सुंदर टेस्ट आहे. चिकन खूप फ्रेश आहे. आज व्हेज खातो बिकॉज शंकराचार्य टेम्पलला आपल्याला आता जायचं आहे. आणि हे बघा पराठा, सँडविच आणि ही चटणी मस्त लागते पराठ्यासोबत. काल बिर्याणीसोबत पण होती. आणि अजून कॉफी येते आपली hazelnut with ice cream. कोल्ड कॉफी. या. It's a cold. ह्या सीड आहेत आणि CRPF चेकिंग होतं तिकडे. पार्किंग वगैरे आहे बऱ्यापैकी. आहे. आणि आता चाललो आम्ही. 100-200 सीड आहेत आय गेस. आपण जस्ट 50 पायऱ्या चढले आणि ही दमली आहे. अशा पायऱ्या आहेत आणि समोर वरती मंदिर आहे. CRPF पार्किंग टॉयलेट सगळं नीट आहे. चेकिंग पण चांगली होते. आणि 4:30ला बंद होतं, ती काळजी घ्या फक्त. शिव मंदिर. तशी बऱ्यापैकी गर्दी आहे इकडे. तेव्हा मेन मंदिर. शंकराचार्य हिलवर बसलेलं आहे टेम्पल लॉर्ड शिवाचं आहे आणि ओल्डेस्ट टेम्पल इन काश्मीर असं म्हटलं जातं त्याला. आणि खूप जुनं आहे आणि बऱ्यापैकी आहे. थोड्या पायऱ्या चढताना दम लागला पण सुंदर आहे. व्ह्यू मस्त आहे. थोडं ऊन आलं आहे म्हणून थोड्या वेळाने परत दाखवतो. पूर्ण श्रीनगर. समोर झेलम रिवर. सॉरी प्रोनाऊन्सिएशनसाठी. तो आहे 0 ब्रिज आणि तिकडे आमचं हॉटेल आहे. बाकी पूर्ण 360 व्ह्यू आहे आणि हा टॉप पॉईंट आहे श्रीनगरचा. बाय द वे तिकडे आपली इंडियन आर्मी पण सतर्क आहे. कूल ना. काय मेहनत करावी लागते. जय हिंद. गोल्डन लेक. फोर्ट है. चारों पानी का आइलैंड है.
यात सगळे छोटे छोटे आयलंड आहेत ज्यात त्यांनी हाऊस बोट्स आणि घरं पण आहेत. आतमध्ये खूप लोक राहतात, 1,00,000 लोक राहतात झीलमध्ये. इथे तपस्या केली होती आदि शंकराचार्यांनी. आणि हे आहे टेम्पल. आणि खाली पूर्ण गोल्डन लेक, दाल लेक, म्हणजे एकच लेक आहे ज्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत आणि सगळे आयलँड्स आहेत. आणि बघितलं तर खूप सुंदर आहे. आणि आतमध्ये शिवलिंग पण मस्त मोठा आहे. आणि व्ह्यू तर खूप चांगला आहे. ऊन आहे पण अजून गरम नाही होतं तेवढं, ह्युमिडिटी नाही तेवढी. इथे आतमध्ये तपस्या केली होती. त्रिशूल आहे समोर. आता आम्ही गौरीकुंडला चाललोय. तिथून पायऱ्या आहेत त्या तशा उतरायला खाली. आणि इथे गौरीकुंडचा बोर्ड आहे आणि इथे चाललोय आम्ही. आणि हा आहे गेस कुंड. आणि आर्मीचं हे पण आहे. हा आहे गौरीकुंड. पुढे थोडंसं बघा, हा आहे गौरीकुंड. पैसे टाकलेत लोकांनी. आणि आर्मीचा बंकर बनला आहे तिथे काहीतरी आहे. आणि जर तुम्हाला हे गाणं ऐकायला येत असेल तर किती सुंदर वाटतं ऐकायला. झालं आहे आपलं जाऊन. आणि मी काल सांगितलं नव्हतं पण मी ही गाडी रेंट केली आहे. एंटॉर्क 1000 रुपये पर डेमध्ये पडली आहे. तुम्ही अजून बार्गेन करून कमी करू शकता. मला गरज होती सो मी घेतली. उद्या परवा आम्ही दुसरी गाडी घेऊ. आणि आता पुढे पण इथे भालू आहे. हां, त्याची काळजी घ्या. इथे भालू आहेत. जागोजागी लिहिलं आहे की काय खायचं असेल तर त्यांच्यापासून लपवून. आणि ही चावी आहे. एंटॉर्क आपली आहे 2 दिवसासाठी, आजसाठी. उद्या आपण मोस्टली बाईक रेंट करू हिमालयन आणि जाऊ गुलमार्गला. ठीक आहे. इथून निघतो आधी. इथे बघा अशी पार्किंग आहे. आणि सिमिलरली अशी पूर्ण खालीपर्यंत पार्किंग आहे. गाड्या तुम्ही कुठेही लावू शकतात. पार्किंग चार्जेस गाड्यांना नाही आहे स्कूटीला. ठीक आहे. चला. परिमहलला चाललोय आणि रोड बघा काय सुंदर आहे. खाली जायचं आहे आपल्याला, वरती पण जायचं आहे. आणि इथे इथून फोटो सुंदर येतात आहे बाय द वे, म्हणून आम्ही फोटो काढतोय. ऊन आलं परत. परिमहल म्हणा किंवा पीर महल, हा बनला होता 1600मध्ये हानोच्या प्रिन्स मानोसाठी. असं समजा की हा एक सुंदर प्लेस होता रेस्ट करण्यासाठी, एक सेफ पॅलेस असं समजा, विथ सिक्युरिटी अँड इमेन्स ब्युटी ऑफ व्हॅली ऑफ फ्लावर्स. श्रीनगर इथून पूर्ण दिसतं, ज्याच्यातून ओपन दाल लेकचा सुंदर व्ह्यू आहे. आणि एका सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा परी लोकांना चिल मारण्यासाठी बनला होता महल. संध्याकाळी हा खूप सुंदर दिसतो. आणि बेस्ट पार्ट श्रीनगरचा की सगळे जेवढे पण पॉईंट्स आहेत सगळे ऑलमोस्ट 20 ते 30 रुपये एंट्री फी, मॅक्सिमम 50 रुपीज एंट्री फी विथ पार्किंग, हे सगळं आहे. चिल मारण्यासाठी खूप चांगलं आहे. खूप फिल्म्समध्ये ह्याला ॲज अ सेट म्हणून यूज केलं आहे. आणि जितका सुंदर हा दिसताना दिसतोय तितकाच डार्क ह्याचा इतिहाससुद्धा आहे. बिकॉज जर तुम्ही नीट बघितलं तर चारी साईडने डोंगर आहे जे ह्याला एक सेफ पॅलेस बनवतात. बट अशाच ठिकाणी कैद्यांना टॉर्चर केलं सुद्धा जायचं.
आजही हा पॅलेस इतका सुंदर दिसतोय, तर इमॅजिन करा त्याचा प्राईम टाईम म्हणजे 1600मध्ये हा पॅलेस किती सुंदर सजवत असतील. आणि इवन डिसेंबर किंवा जानेवारी म्हणा, जेव्हा बर्फाचा सीझन असतो तेव्हा तर अजूनच सुंदर. स्वतःपर्यंत बघितला तो होता परी महल. आणि आता खाली चष्मेशाही, सगळे एका लाईनीत आहेत. जर दाल लेकवरनं राईट मारून आत आलात तर चष्मेशाही, बॉटॅनिकल गार्डन, लोटस गार्डन आणि परी महल आणि अजून एक आहे निषाद गार्डन. हे सगळं एका लाईनीत आहेत. सगळं तुम्हाला एकत्रच बघायला भेटेल आणि कूल आहे, फोटोजेनिक प्लेस आहे, कारण की समोरच मस्त व्ह्यू आहे. आणि हे पण चांगलं आहे, फक्त हे लोकांनी थोडी वाट लावली आहे नावं बिव करून, पण ठीक आहे, दॅट्स फाईन. चला, लुक ॲट द व्ह्यू. बर्फाच्या वेळी तर खरं जन्नत आहे ही. राणी लोक मजा तर करत असतील या टायमाला. पण मस्त गार्डन अख्खा, हे फुल प्रोटेक्शन. खाली गोल्फ कोर्स आहे मोठा, हा अख्खा जेवढा दिसतोय. सी, हे आज इकडे होणार आहे लंच. तसे वाजलेत 3:30. फिरून आलो आम्ही. चष्मेशाहीला गेलो नाही, मुघल गार्डनला, बिकॉज आम्हाला भूक लागली होती. तिकडे हॉटेल्स काय एवढे खास नव्हते. आहे खायला, बट असं चटरपटर आहे, हॉटेल्स नाही आहे. आणि हा एक्झॅक्ट दाल लेक आहे बाहेर ह्याच्या. आणि दाल लेकच्या आतमध्ये ही मस्त प्रॉपर्टी आहे. आता दिवस आहे, रात्री ही अजून कूल असेल. तो लाईट वगैरे मस्त आहे. फॅमिली रेस्टॉरंट आहे आशियाना. बघू कसं आहे. महाग तर आहे, बट ऑब्वियस दाल लेक आणि एवढी मोठी प्रॉपर्टी दाल लेक समोर तर महाग असणारच आहे. पण बघू आता. मी पूर्ण टॅन झालो आहे. खूप जास्त ऊन आहे. गरम नाही होते, पण ऊन खूप आहे या मोसममध्ये. टाईम बघून घ्या. आणि आज दुपारचा लंच चिकन क्रिस्पी आहे. आणि बट ऑब्वियस काश्मीरमध्ये आलं तर बिर्याणी तो बनत आहे, चिकन बिर्याणी आणि पेप्सी, बायको आणि व्ह्यू. म्हणजे हे निषाद गार्डन आहे, इन अँड आउट. पार्किंग थोडीशी पुढे आणि समोरच दाल लेक. 4:30 वाजल्यात, आम्ही एंट्री मारतो. तिकीट बघू किती. द गार्डन निषाद बाग. आणि ते फ्लावर्स खूप आहे. इट्स जस्ट अ व्हॅली ऑफ फ्लावर्स. लोकांनी त्यात पण कचरा टाकला. हे आता काका कपडे धुत आहेत. काका कपडे धुत आहेत त्यात. वाव, पुढे पोरं त्यात खेळत आहेत शेवटपर्यंत. निषाद गार्डन सॉरी आपलं झालं आहे. निघतं आपण. मस्त आहे, सुंदर आहे. हँगआउट प्लेस आहे, चिल मारायला. आणि सी, वरती तर पोरं आंघोळ करत आहेत, कपडे धुत आहेत, कोण काही चालू आहे. शाळेची पिकनिक आली आहे. मस्त आहे, कूल आहे. आणि समोरच सूर्यदेव समोर आहेत. झाला एंड ऑफ द डे. आज बघू, अजून तर काही ॲक्टिव्हिटी नाही आहे. आता काश्मीरी स्पेशल फालुदा खाऊ. आणि कारण की हिला खायचं डोकं खातं आहे मागासपासून, सो फालुदा खाऊ दे, डोक्यापेक्षा बेटर आहे. ठीक आहे.